देशात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बजेटच्या या सिरीजमध्ये आपण काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पहिला देशाचा अर्थसंकल्प नेमका कधी सादर करण्यात आला आणि तो नेमका कोणी केला। देशाचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला तर तो पहिला अर्थसंकल्प 164 वर्षांपूर्वी ब्रिटिश राजवटीत सादर करण्यात आला होता। 1857च्या क्रांतीनंतर फक्त 3 वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीनं स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी जेम्स विल्सन यांनी ते ब्रिटिश राजघराण्याला सादर केला। हे बजेट 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आलं। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पहिल्या 30 वर्षात त्यात पायाभूत सुविधा या शब्दाचा उल्लेखच नव्हता। 20व्या शतकाच्या सुरुवातीला अर्थसंकल्पात हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला। तर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा 16 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला। देशाचे पहिले अर्थमंत्री R.K. षण्मुख चेट्टी यांनी ते सादर केला। या अर्थसंकल्पात कोणताही नवीन कर जाहीर करण्यात आला नाही। या अर्थसंकल्पातील एकूण रकमेपैकी सुमारे 46% अंदाजे 92.74 कोटी रुपये संरक्षण सेवांना देण्यात आले। ही माहिती तुम्हाला माहित होती का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे सगळे व्हिडिओ शेअर करा, आमचे सगळे सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि NDTV मराठीचा चॅनल सबस्क्राइब करा।